तर आता आपल्यासोबत उपस्थित आहेत चैत्यभूमीचे प्रमुख ट्रस्टी, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब. जय भीम, नमो बुद्धाय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येथे हा निळा जनसागर इथे आलेला आहे. त्यांना पाहून तुमच्या मनात काय भावना आहे? दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 4 डिसेंबरपासूनच लोक येण्यास सुरुवात आणि मी बघतोय की दरवर्षी ही संख्या ही वाढत चालली आहे. आता मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो, उच्च अधिकाऱ्यांशी, तेव्हा त्यांनी सांगितलं आणि मुंबई पोलिसांनी मला सांगितलं की जवळजवळ 10 लाखापर्यंत लोकांचं मोबिलायझेशन असतं. 10 लाख लोक मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, आणि ही संख्या बघितली तर ही वाढत चालली. हे पण मी ऑब्झर्व केलंय की एक साधा समुदाय येत नाही, एका जाती धर्माचे लोक येत नाही, तर अनेक विविध जाती धर्माचे लोक ह्या इथे येतात, बाबासाहेबांना अभिवादन करतात. मागच्या 2 वर्षापासून बघितलं तर मुस्लिम समाजाच्या महिला देखील बुरखा घालून येण्याची संख्या इथे वाढलेली आहे. त्याच्यानंतर ओबीसी समाज आहे, मायनॉरिटीज आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आहेत. या सगळे लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. ह्याचं एकच कारण आहे, जिथे जिथे बाबासाहेबांचं साहित्य पोचलेलं आहे, जिथे जिथे ज्यांनी बाबासाहेबांचं साहित्य वाचलेलं आहे, आणि त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की आमचं जे काय आज जीवन आहे हे बाबासाहेबांनी सुखद केलेलं आहे. बाबासाहेब त्याच्यासाठी लढलेले आहेत, संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी संघर्षमय घातलेलं आहे. ते आमच्यासाठी आहे, आमच्या हक्क अधिकारासाठी आहे. आमचे हक्क आणि अधिकार ते संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सुरक्षित केलेला आहे. हा जो स्रोत आहे बाबासाहेबांचा विचाराचा, जो जिथे जिथे पोचतोय तिथे तिथे बाबासाहेबांचे अनुयायी तयार होत आहेत. बाबासाहेबांना ह्या दिवशी म्हणजे महापरिनिर्वाणा दिवशी ते आपले नतमस्तक होत आहे. आधी बाबासाहेबांची प्रतिमा ही काही एका टेरिटरीपर्यंत मर्यादित नाही. म्हणजे बाबासाहेबांना बॉर्डरलेस म्हटलं तर मला वाटतं हा चांगला शब्द आहे. बॉर्डरलेस आहेत बाबासाहेब, कुठल्या जागेमध्ये कुठल्या देशामध्ये बंदिस्त नाही आहेत. तर प्रतिमा ही बाबासाहेबांची दिवसेंदिवस ग्लोबली होत चाललेली आहे. जागतिक प्रतिमा बाबासाहेब, जागतिक लीडर, जागतिक महामानव अशी प्रतिमा निर्माण होत आहे. मागच्या आठवड्यामध्ये युनोमध्ये बाबासाहेबांची प्रतिमेचं म्हणजे पुतळ्याचं उद्घाटन झालं. त्या बिल्डिंगच्या अगदी प्रदर्शनी स्थळी बाबासाहेबांचा पुतळा लावण्यात आला. युनो म्हणजे हे जागतिक देशांचं व्यासपीठ आहे. 180-182 कंट्री ह्या युनोचे सभासद आहेत. ते बाबासाहेबांची प्रतिमा लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, बाबासाहेबांचा जेव्हा जेव्हा गौरव होतोय, देशामध्ये तो होतो, पण परदेशामध्ये होतो, विदेशामध्ये होत आहेत, जेव्हा प्रतिमा लागत आहेत, त्यांचे पुतळे लागत आहेत, त्यांच्या विचारावरती व्याख्यानं होत आहेत, तेव्हा भारतीयांनी समजावं की हा सगळ्या संपूर्ण भारतीयांचा विजय आहे, भारतीयांसाठी गौरवस्पद बाब आहे असं मी समजतो. कारण बाबासाहेबांची कर्मभूमी वगैरे जन्मभूमी भारतामध्ये मऊमध्ये आहे, मध्य प्रदेशामध्ये, पण कर्मभूमी ही मुंबई आहे. म्हणून या भारतीयांचा ह्याच्यामध्ये गौरव आहे असं मी समजतो. कारण महापुरुष हे कुठल्या एका, मी तरी समजतो, जाती धर्माचे, पंथाचे किंवा एका विशिष्ट वर्गाचे महापुरुष होऊ शकत नाही. तर महापुरुष हे संपूर्ण देशाचे, जगाचे, मानवतेचे आहेत. बाबासाहेबांनी केलेलं मानवतेचं काम जे आहे, त्यांचं डाऊन ट्रोडन पीपलसाठी केलेलं काम आहे, वंचितांसाठी केलेलं काम आहे, त्यांच्यासाठी, त्याच्या उन्नतीसाठी, उत्थानासाठी. त्याच्यामुळे बाबासाहेबांना
जगामध्ये जे मानलं जातं ते मानवतावादी म्हणून जातं. ह्युमन राईट्स ज्याला म्हणतो आपण, आता अलीकडच्या काळामध्ये ह्युमन राईट्स, आणि ती ह्युमन राईट्सची चळवळ बाबासाहेबांनी ह्या चौदार ताळ्याच्या 1927ला सुरुवात केली. त्या ह्युमन राईट, बाबा मला देखील पाणी पिण्याचा हक्क आहे, हा मानवी अधिकार मला मिळायला पाहिजे, म्हणून जर संदेशात जगामध्ये जातोय आणि जगामधले लोक जे इन्स्पायर होत आहेत त्याच्यामध्ये, म्हणून हा गौरव बाबासाहेबांचा आहे. त्याच्यासाठी एवढ्या लाखोच्या संख्येने लोक दरवर्षी येत आहेत, बाबासाहेबांना नतमस्तक होत आहेत. बाबा आम्ही कृतज्ञ आहोत तुमच्याबद्दल, तुम्ही जे केलेलं आहे, तुमच्यामुळे आमचं जीवन घडलेलं आहे. आज आम्ही ह्या स्टेजला आलेलो आहे तुमच्यामुळे, हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत आहे. म्हणून ही येणारा समुदाय हा 6 डिसेंबरला हा वाढत चालला. साहेब, मला याबरोबरच अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो की बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत, तर तुमच्या मनाला जवळ असलेला त्यांचा कोणता पैलू आहे? तसेच सध्याच्या ज्या युवा पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते पैलू अंगीकारले पाहिजे याबद्दल जरा प्रबोधन करा. बाबासाहेबांच्या काय एका पैलूबद्दल बोलू शकत नाही. बाबासाहेबांकडे अनेक पैलू होते, परंतु आजच्या पिढीसाठी ठेवायचं झालं तर बाबासाहेबांनी शिका हा जो संदेश दिला, हा मला वाटतं या समाजासाठी जो महामंत्र आहे, त्याला मी म्हणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणून हा महामंत्र आहे बाबासाहेबांचा. त्यामधून शिका हा संदेश बाबासाहेबांचा पैलू म्हणा, त्याला संदेश म्हणा, हा समाजाने उचलला. बाबासाहेब सांगून गेलेले आहे शिका म्हणून, आणि ह्या शिकण्याच्या माध्यमातून हा समाज घडला असं मला तरी वाटतं. शिका आणि मोक्याच्या जागा पटकवा, हे बाबासाहेबांनी त्या काळी बोललेलं आहे. नंतर म्हणून बाबासाहेबांच्या नंतरची पिढी ही मोठ्या कष्टाने शिकलेली आहे. त्यांनी बाबासाहेबांचा जीवनपट, शिक्षणाचा जीवनपट बघितला, कशा प्रकारे बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेलं आहे. वर्गाच्या बाहेर बसून देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. म्हणून या शिक्षणाचा पैलू हा तरुणांनी घ्यावा. बाबासाहेबांनी वेळोवेळी तरुणांना आपल्या संदेशामधून, आपल्या प्रबोधनामधून तरुणांना सांगितलेलं आहे. एक ठिकाणी बाबासाहेब असं म्हणतात की आपल्या मुलाच्या आईवडिलांना उद्देशून म्हणतायत, जर तुमच्याकडे 1 रुपयाचा असेल तर 50 पैशाची भाकरी खा आणि 50 पैसे त्यावेळेला पुस्तकासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा. हे बाबासाहेबांनी खूप मोठी गोष्ट या लोकांना सांगितलेली. हे जे संदेश आहेत बाबासाहेबांचे, हे तरुणांनी ॲक्सेप्ट करा. ऐकण्या आणि बघण्यामध्ये वेळ न घालवता पुस्तकाचं वाचन करणं गरजेचं आहे. आणि ह्या पुस्तक, ह्या वाचनाच्या सवयीमधून समाज प्रबुद्ध घडू शकेल असं मला तरी आशा वाटते. अनेक पैलूवरती बोलायचं झालं तर दिवस लागतील, परंतु हा शिका याच्या मेसेजमधून लोकांनी बाबासाहेबांच्या विचारावरती, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडेल हे जे बाबासाहेब म्हणतायत, त्याची प्रचिती आज 60 वर्षानंतर हा समाज प्रबोधनाच्या माध्यमातून प्रबोधन होऊन प्रबुद्ध होण्याच्या मार्गावरती निर्माण झालेला आहे. संपूर्ण ह्याला त्यांनी काट देऊन शिक्षण ह्याच बेस ठेवलेला आहे. म्हणून समाजाची प्रगती ही अति जास्त आहे असं मी समजतो. जय भीम.